श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आजूबाजूला आपण दोन प्रकारचे लोक पाहतो. एक तो जो दिवसभर घाम गाळतो, काडबाड कष्ट करतो, पण महिन्याच्या शेवटी त्याच्या हातात फक्त थकवा आणि तुटपुंजी कमाई असते. आणि दुसरा तो जो शांतपणे एसी कॅबिन मध्ये बसलेला असतो किंवा जगाच्या पाठीवर कुठेही फिरत असतो, पण त्याची प्रगती आणि कमाई पहिल्या व्यक्तीपेक्षा 1000 पटीने जास्त असते. हे पाहून आपल्या मनात एक प्रश्न येतोच, नशीब की मेहनत? पण खरं सांगू, हे नशीब नाही आणि नुसती मेहनतही नाही. हा फरक आहे डोकं वापरण्याचा. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की मेहनत करा तरच फळ मिळेल, पण ही अर्धवट माहिती आहे. जर फक्त मेहनतीनेच यश मिळालं असतं तर आज जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणूस हा एखादा मजूर किंवा हमाल असता. पण तसं नाहीये. यशस्वी लोकांचा एक सिक्रेट फॉर्म्युला असतो, ज्याला आपण स्मार्ट वर्क किंवा लिव्हरेज म्हणतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच फॉर्म्युल्याचा सविस्तर उलगडा करणार आहोत. आपण जेव्हा म्हणतो की डोकं वापरा, तेव्हा त्याचा अर्थ कामातून पळ काढणे असा मुळीच नसतो. उलट आपली शक्ती अशा ठिकाणी लावणे जिथून रिझल्ट 10 पट मिळतील, असा त्याचा अर्थ होतो. विचार करा, एक माणूस हाताने खड्डा खांदतोय आणि दुसरा माणूस तीच वेळ वापरून जेसीबी चालवायला शिकतोय. जो जेसीबी चालवेल तो एका तासात जेवढं काम करेल जे तो मजूर महिनाभर करू शकणार नाही. याला म्हणतात डोकं वापरणं. मेहनत दोघांनीही केली, पण एकाने शरीराची मेहनत केली आणि दुसऱ्याने डोकं वापरून साधन निवडलं. यशस्वी लोक कधी तासाच्या हिशोबात काम करत नाहीत, ते कामाच्या व्हॅल्यूवर लक्ष देतात. सामान्य माणूस विचार करतो की मी 8 तास काम केलं तर मला इतके पैसे मिळतील. पण यशस्वी माणूस विचार करतो की मी अशी कोणती सिस्टीम बनवू ज्यामुळे मी झोपलेला असतानाही माझं काम चालू राहील. यालाच आपण पॉझिटिव्ह इन्कम किंवा सिस्टीम बिल्डिंग म्हणतो. तुम्ही बिल गेट्स किंवा इलॉन मस्कच उदाहरण घ्या. ते स्वतः कारखान्यात जाऊन नट बोल्ट फिट करत बसत नाहीत. त्यांनी अशी यंत्रणा उभी केली आहे, अशी माणसं कामाला ठेवली आहेत जी त्यांच्यासाठी काम करतात. त्यांनी आपली बुद्धी नेटवर्क आणि स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी वापरली आहे. आता तुमच्या मनात येईल की आमच्याकडे तर भांडवल नाही, आम्ही कसं काय डोकं वापरणार? तर मित्रांनो, डोकं वापरण्यासाठी सुरुवातीला पैशाची नाही तर निरीक्षणाची गरज असते. यशस्वी होण्याचा पहिला टप्पा म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. जगात जेवढे मोठे उद्योग उभे राहिले आहेत ते कोणाची तरी अडचण सोडवण्यासाठीच तयार झाले आहेत. जेव्हा तुम्ही लोकांच्या अडचणी ओळखता आणि त्यावर डोकं वापरून तोडगा काढता, तेव्हा पैसा तुमच्या मागे येतो. तुम्हाला पैसा कमवण्यासाठी काम करण्याची गरज उरत नाही, तर तुमची आयडिया तुमच्यासाठी काम करते. पुढचा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे डेलिगेशन. अनेक लोकांना वाटतं की सगळी काम मीच केली तरच ती परफेक्ट होतील. हीच विचारसरणी प्रगती थांबवते. तुमची वेळ ही मर्यादित आहे. दिवसाचे फक्त 24 तास आहेत. जर तुम्ही किरकोळ कामात अडकून पडलात तर तुम्ही मोठा विचार कधी करणार? यशस्वी लोक ती काम दुसऱ्यांना सोपवतात जी त्यांच्या वेळेच्या किमतीपेक्षा स्वस्त आहेत. समजा तुमच्या एका तासाची किंमत 500 रुपये आहे, तर 100 रुपये देऊन जे काम होऊ शकत ते तुम्ही स्वतः करणं म्हणजे 400 रुपयाचं नुकसान करणं आहे. हे गणित ज्याला समजलं तोच खरा डोकं वापरणारा माणूस. आजच्या डिजिटल युगात तर डोकं वापरण्यासाठी संधीचं आकाश खुलं आहे. पूर्वी एखादी गोष्ट शिकण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी खूप फिरावं लागायचं. आज इंटरनेट नावाचं अस्त्र तुमच्या हातात आहे. तुम्ही एका जागी बसून पूर्ण जगाला तुमची सेवा देऊ शकता. कंटेंट क्रिएशन असो, स्टॉक मार्केट असो किंवा ई कॉमर्स, इथे मसल पॉवर नाही तर माइंड पॉवर चालते. इथे तुम्ही तुमची एक चांगली आयडिया कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचू शकता. तुमचं काम असं असावं जे स्केल करता येईल, म्हणजे वाढवता येईल. जर तुम्ही स्वतः हजर राहिल्याशिवाय काम होत नसेल तर तुम्ही स्वतःचे नोकर आहात. पण जर तुमच्या अनुपस्थितीतही काम वाढत असेल तर तुम्ही खरे मालक आहात. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सतत शिकत राहणे. डोकं तेव्हा चालतं जेव्हा त्यात नवीन माहितीचा पुरवठा होतो. यशस्वी लोक पुस्तके वाचतात, कोर्सेस करतात, नवीन तंत्रज्ञान समजून घेतात. त्यांना माहिती असतं की माहिती हेच आजच्या काळातील सोनं आहे.
जुन्या पद्धतीने काम करत राहून नवीन निकालाची अपेक्षा करणं हा वेडेपणा आहे. त्यामुळे स्वतःला अपडेट ठेवणं हा डोकं वापरण्याचा एक भाग आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी होण्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करावंच लागेल. पण ते हार्डवर्क डोकं वापरून कोणत्या दिशेला करायचं हे ठरवणं जास्त महत्वाचं आहे. चुकीच्या दिशेला धावून तुम्ही कधीच ध्येयापर्यंत पोहोचणार नाही. डोकं वापरणं म्हणजे शॉर्टकट शोधणं नाही, तर स्मार्ट वर्क शोधणं होय. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त परिणामकारक काम कसं होईल यावर लक्ष केंद्रित करा. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या वेळेला कामातून वेगळं करायला शिकाल, म्हणजे तुम्ही काम न करताही तुमचे रिझल्ट्स येत राहतील, त्या दिवशी तुम्ही यशाच्या खऱ्या फॉर्म्युला पर्यंत पोहोचलेला असाल. त्यामुळे आजपासून स्वतःला विचारा, आज मी जे काम केलं ते फक्त माझ्या शरीराने केलं की त्यात माझ्या बुद्धीचाही वाटा होता. स्वतःच्या वेळेची किंमत ओळखा, सिस्टीम बनवा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. मेहनत तर गाढवही करतो, पण जंगलाचा राजा सिंह असतो, कारण तो आपली ताकद कुठे आणि कशी वापरायची हे जाणतो. तुम्ही सुद्धा तुमच्या क्षेत्रातील सिंह बना. हा प्रवास सोपा नक्कीच नाही, पण एकदा का तुम्हाला डोकं वापरण्याची सवय लागली की यशाची शिखर तुम्ही सहज सर कराल. मला खात्री आहे की आजच्या या चर्चेतून तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी एक नवी दिशा मिळाली असेल. विचार बदला, आयुष्य आपोआप बदलेल. मित्रांनो, आतापर्यंत आपण हे पाहिलं की डोकं वापरणं का महत्वाचं आहे. पण आता मुख्य प्रश्न येतो, नेमकं करायचं काय? कारण नुसता विचार करून कोणी श्रीमंत किंवा यशस्वी होत नाही. अंमलबजावणी हा यशाचा आत्मा आहे. यशस्वी लोकांच्या फॉर्म्युलामध्ये एक शब्द फार महत्वाचा आहे, तो म्हणजे ऑटोमेशन. विचार करा, तुम्ही एखादं दुकान चालवताय. जर तुम्ही स्वतः गल्ल्यावर बसलात तर तुमची प्रगती त्या दुकानाच्या 4 भिंती इतकीच मर्यादित राहील. पण जर तुम्ही तिथे एक विश्वासू मॅनेजर ठेवला, हिशोबासाठी सॉफ्टवेअर लावला आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून लक्ष ठेवलं, तर तुम्ही दुसरं, तिसरं आणि 10वं दुकान उघडू शकता. इथे तुम्ही काय केलं? तुम्ही तुमचं शरीर तिथून हटवलं आणि तुमचं डोकं एका सिस्टीमच्या रूपात तिथे बसवलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेचा गुणाकार. आपल्याकडे दिवसाचे 24 तास आहेत, हे सत्य आहे. पण यशस्वी लोक हे 24 तास 2400 तासात कसे बदलायचे हे जाणवतात. जेव्हा तुम्ही 10 लोकांना कामाला ठेवता, तेव्हा त्याचे दिवसाचे 8 तास तुमच्याकडे जोडले जातात. म्हणजे एका दिवसात तुमच्यासाठी 80 तास काम होते. हे गणित जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात लावत नाही, तोपर्यंत तुम्ही मेहनतीच्या चक्रातून बाहेर पडू शकणार नाही. लक्षात ठेवा, स्वतः सगळं करण्यापेक्षा 10% काम करून घेणारे 100 लोक असणं जास्त फायद्याचं असतं. ज्या कामात डोकं जास्त लागतं त्या कामाची किंमत बाजारात जास्त असते. एक कोडिंग करणारा इंजिनियर किंवा एक हार्ट सर्जन तासाला ₹1000 कमवतो, कारण त्याने त्याचं डोकं अशा प्रकारे ट्रेन केले की ते गुंतागुंतीच्या समस्या सोडू शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची कमाई वाढत नाहीये, तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमचं डोकं अजून त्या लेवलला अपडेट केलं नाहीये. बऱ्याचदा लोक म्हणतात, माझ्याकडे आयडिया आहे पण पैसा नाही. मित्रांनो, आजच्या काळात पैसा ही सर्वात छोटी गोष्ट आहे. आज जगभरात असे व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि इन्व्हेस्टर्स बसले आहेत जे फक्त चांगल्या आयडियाच्या शोधात आहेत. जर तुमच्या डोक्यात दम असेल, तुमचं मॉडेल परफेक्ट असेल, तर लोक तुमच्यावर पैसे लावायला तयार आहेत. डोकं वापरणारा माणूस कधीच पैशाशी रडत बसत नाही. तो रिसोर्स गोळा करतो. तो पाहतो की कोणाकडे पैसा आहे, कोणाकडे जागा आहे, कोणाकडे तांत्रिक कौशल्य आहे आणि या सर्वांना एकत्र जोडून तो स्वतःचं साम्राज्य उभं करतो. यशस्वी लोकांचा अजून एक गुण म्हणजे निर्णय क्षमता. डोकं वापरणं म्हणजे फक्त विचार करणं नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणं. अनेक लोक संधी समोर असूनही फक्त विचार करत बसतात. यशस्वी लोक डेटा पाहतात, जोखीम मोजतात आणि उडी मारतात. त्यांना माहिती असतं की एखादा चुकीचा निर्णय घेणं हे निर्णय न घेण्यापेक्षा चांगलं आहे, कारण चुकीच्या निर्णयातून किमान अनुभव तरी मिळतो. तुम्ही कधी 80-20 नियम ऐकला आहे का? तुमच्या आयुष्यातील 80% निकाल हे फक्त 20% कामातून येतात. डोकं वापरणारा माणूस ते 20% काम शोधतो.
जे त्याला सर्वात जास्त रिझल्ट देणार आहे. बाकीचे 80% काम तो एकंदर सोडून देतो किंवा कोणा दुसऱ्याकडून करून घेतो. आपण मात्र उलट करतो. आपण त्या किरकोळ 80% कामात इतके गुंतून जातो की मुख्य ध्येयाकडे लक्षच राहत नाही. आता सर्वात महत्वाचा मुद्दा, नेटवर्किंग. असं म्हणतात की युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. डोकं वापरणारा माणूस फक्त स्वतःच्या डोक्यावर अवलंबून राहत नाही, तो हुशार लोकांशी मैत्री करतो. तो अशा लोकांच्या घोळक्यात राहतो जे त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी आहेत. जेव्हा तुम्ही हुशार लोकांशी बोलता तेव्हा तुम्हाला अशा गोष्टी समजतात ज्या पुस्तकात नसतात. अनुभवातून आलेला शहाणपण हे कोणत्याही पदवीपेक्षा मोठं असतं. शेवटी मी तुम्हाला एकच सांगेन, मेहनत ही रस्ता आहे, पण डोकं हे त्या रस्त्यावर चालवणारं वाहन आहे. जर तुम्ही चालत गेलात तर खूप वेळ लागेल आणि थकाल, पण जर तुम्ही गाडीत बसून गेलात तर लवकर पोहोचाल आणि प्रवासाचा आनंदही घ्याल. तुमच्याकडे आज जे काही आहे, मग ते शिक्षण असो, छोटासा व्यवसाय असो किंवा साधी नोकरी, त्यात डोकं कसं वापरता येईल याचा विचार करा. हे काम अजून चांगल्या प्रकारे, कमी वेळेत आणि मोठ्या प्रमाणावर कसं करता येईल, हा एकच प्रश्न तुमचं आयुष्य बदलण्यासाठी पुरेसा आहे. मेहनत करायला घाबरू नका, पण ती मेहनत अंधश्रद्धेसारखी करू नका. डोळे उघडे ठेवा, जगाकडे पहा, तंत्रज्ञान आत्मसात करा आणि स्वतःला सतत प्रश्न विचारा. यशाचा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, फक्त तो वापरण्याची हिंमत दाखवा. तर मित्रांनो, आजच्या या 40 मिनिटाच्या प्रवासात आपण पाहिलं की यशस्वी होण्यासाठी केवळ घाम गाळणं पुरेसा नाही, तर बुद्धीचा वापर करून एक यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे. तुम्हाला यातील कोणता मुद्दा सर्वात जास्त आवडला किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणता बदल करणार आहात, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर आपल्या त्या मित्राला शेअर करा जे खूप मेहनत करतात पण अजूनही यशाच्या प्रतीक्षेत आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका पॉवरफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डोकं वापरा आणि यशस्वी व्हा.